स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. शेती क्षेत्रात AI क्रांतीचे पाऊल. सौ स्वप्नाली कदम यांच्या पुढाकारातून विश्वांकुर प्रकल्पाचा शुभारंभ. पलूस येथे सर्वम वेलफेअर फाउंडेशनच्या संस्थापिका स्वप्नाली विश्वजित कदम यांच्या कल्पकतेतून आणि नेतृत्वाखालील शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी विश्वांकुर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित केला असून या उपक्रमाचा शुभारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या प्रकल्पासाठी स्वप्नाली कदम यांनी मीरो लॅब्स मुंबई यांच्याशी समन्वय साधून शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. प्रामुख्याने द्राक्ष, ऊस, डाळिंब आणि इतर फळबाग बागायतदार शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही त्यांची यामागची मुख्य संकल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती व्यवस्थापन करणारी ही जगातील पहिलीच संकल्पना असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या कार्यक्रम प्रसंगी मीरो डिजिटल लॅब्सच्या संस्थापिका सुनीती गुप्ता आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉक्टर रामहरी सोमकुवर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वप्नाली कदम यांनी मांडलेली ही संकल्पना आगामी काळात शेती क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल आणि याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाचा थेट फायदा मिळून त्यांची आर्थिक प्रगती होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, पांडुरंग संकपाळ यांनी व्यक्त केला. या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे संपूर्ण पलूस तालुक्यात स्वागत होत आहे. मी काय नानांना भेटले नव्हते, काहीच नाही, पण मी आपल्या नानांना फोन केला. मी बाळासाहेबांच्या कानावर घातलं. बाळासाहेब म्हणले नीट बोला त्यांच्याशी, सगळ्यात खूप सिनियर शेतकरी आहेत आपले आणि खूप चांगलं काम करतात. आणि मला इतकं त्यांनी हे दिलं की त्यांच्याशी काय असेल त्यांच्याकडनं शिकून घे, ते काय म्हणतील त्याप्रमाणे आपण पद्धतीने पुढे जाऊयात. बाळासाहेबांनी पण तेच मला सांगितलं. त्यामुळे तेव्हापासून नानांची आणि आमची एक जी संवाद सुरू झाला. आणि आज जेमतेम 9च महिन्यात, आपण खरं ऑगस्ट 2025 मध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. कडेगावमध्ये पण आपण ऊसाचा असाच पायलट प्रोजेक्ट करतोय. तिथे सुद्धा शेतकऱ्यांना खूप फायदे झालेले आहेत आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट पण मीरो लॅब्सकडनं